नमस्कार. मी शुभांगिनी सांगळे, एक सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणा किंवा एक सक्सेसफुल वुमेन बिझनेस. तुम्ही मला ऐकू शकताय? या माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? प्लीज कमेंट करा. या नमस्कार धनाजी फडसर. माझा आवाज येतोय पूर्ण? थँक्यू व्हेरी मच. ओके, जर माझा आवाज येत असेल तर मी सुरू करते. माझी लाईफ जर्नी अशी आहे की बाय एज्युकेशन मी इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. या थँक्यू. सॉफ्टवेअर इंजिनियर मी MIT कॉलेजमधनं केलं आणि त्याच्यानंतर एक झालेल्या रिसेशनमुळे जॉबचे बरेचसे प्रॉब्लेम्स आले होते. त्यावेळेस मी न थांबता पुढचा विचार केला आणि पुढचा विचार करून मला एक चांगली वाट मिळाली. एक म्हणतात ना, काही आयुष्यात एक किक मिळाली, तशी मला एक किक मिळाली आणि मी पुढे बिझनेसमध्ये उतरले. बिझनेसमध्ये मी या प्रकारे उतरले की IT क्षेत्रामध्ये खूप जास्त. ओके, थोडं मोठ्याने बोलावं लागतं का? ओके फाईन. मी थोडं पुढे येऊन बोलते. आता स्पष्ट आहे? माझं ऐकू येतंय तुम्हाला सगळ्यांना? ओके. बिझनेसची सुरुवात ही खरं तर एकदम अशी एक किक बसावी अशी व्हायला पाहिजे, की आपल्याला वाटलं पाहिजे की हां, इथे आपण सक्सेस आपल्याला नक्की मिळू शकतो. पण असं सक्सेस कुठे मिळणार यासाठी आपल्याला चारी दिशांनी बघावं लागतं, बरोबर आहे? तर चारी दिशांनी बघण्यासाठी मी विचार केला की सॉफ्टवेअर या फील्डमध्ये आता भरपूर लोक पासआउट होतात आहेत, भरपूर लोक जातात आहेत. तर आपण काहीतरी एक नवीन करावं. नवीन करावं म्हणजे काय की हां, नक्कीच खाणं पिणं आपण सोडू शकत नाही. म्हणून मी विचार केला की चला आता याच्यामध्येच आपण पदार्पण करूया. म्हणून मी ठरवलं की आपण एक अशा फूड इंडस्ट्रीमध्ये एंटर करूया. माझे हजबंड त्यामध्ये होतेच ॲक्च्युली, पण तरीसुद्धा मला एक सॉफ्टवेअरचा टच पण होता आणि मी काही प्रेझेंटेशन्स तयार केले आणि ते प्रेझेंटेशन घेऊन मी विचार केला की आपण कस्टमरचा का वेट करायचा, कस्टमरने आपला वेट केला पाहिजे. यासाठी मी निवडलं माझं दुसरं क्षेत्र. म्हटलं आपण IT मध्ये नाही करू शकत आहे सध्याला काम बिकॉज ऑफ रिसेशन, तर मग आपण एक काम करूयात, आपण IT मध्ये न करता आपण IT मध्येच जाऊन फूडचं काम करूया. सो ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे की फूडमध्ये कधी रिसेशन नाहीच येत रॅदर दॅन कोविड-19. तर अशा प्रकारे माझा एक विचार पक्का झाला की आपण फूडमध्येच जाऊयात आणि फूडमध्ये आपलं करिअर बनवूयात. आज मी तुम्हाला माझी स्टोरी यासाठी सांगते की मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी या इंडस्ट्रीमध्ये जाईल. माझं एक स्वप्न होतं की आयदर मला डिफेन्समध्ये जायचं होतं, आयदर मला IT मध्ये जायचं होतं. सो IT तर इंजिनिअरिंग मी कंप्लीट केलं, पण मी रिसेशन काळामुळे थांबले नाही. मी पुढचा विचार केला. या थँक्यू. हां, मी पुढचा विचार केला की आपण नेक्स्ट स्टेप काय घेतो आहे, म्हणजे डिप्रेशनमध्ये न जाता विचार करूयात का आपण काय करू शकतो. सो मी म्हटलं की भलेही IT कंपनीमध्ये डेस्कवर बसून जॉब करण्यापेक्षा विल डू वन थिंग की आपण याच IT मधल्या क्षेत्रातल्या सगळ्या जणांना आपण फूड प्रोव्हाइड करू शकतो. सो फूड म्हणजे मी माझी एक ब्रँड क्रिएट केली. इनिशियली मी त्याच्यावर सर्च केला की आपण काय काय देऊ शकतो आणि काय काय त्यांना आवडू शकतं.
आवडू तर ऑफकोर्स आय टीवाल्यांना चांगलं चांगलं सगळं खायला आवडतं. म्हटलं ठीक आहे, मग आपण एका छोट्या गोष्टीवरनं चालू करूयात. लाईक मी माझी फ्रेंड्स आम्ही बऱ्याच वेळा जावाच्या क्लासला जायचो आणि खाली एक छोटा ठेलावाला असायचा. सो तो ठेलावाला कॉर्न विकत असायचा, स्वीट कॉर्न. तर मी माझा बिझनेस तिथून एका स्वीट गोष्टीवरनं चालू केला की म्हटलं चलो लेट्स सी, आपण आता स्वीट कॉर्नवरनं चालू करूया. तर स्वीट कॉर्नचे मशीन घेण्यासाठी त्यावेळेस माझ्याकडे सफिशियंट फंड्स नव्हते. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. आणि तुम्हाला एक मी सांगू इच्छिते की प्रत्येक वेळेस आपण विचार करतो अरे हां मला बिझनेस करायचा आहे, मला आता नाही बास झालं, मला बिझनेस करायचं, पण बिझनेससाठी मला वाटा सापडत नाही. का नाही सापडत आहे? तुम्हाला मी सांगते, आपल्या चारीही बाजूनी बऱ्याचशा वाटा खुल्या असतात. फक्त तुम्ही डोकं लावा आणि हिंमत दाखवा. त्यावेळेस मी खचून गेले असते तर ऑफकोर्स मी घरीच बसले असते, मी बाकी काही करू शकत नव्हते. पण मी स्टार्ट केलं सर्चिंग करणं आणि मी आय टी कंपनीमध्येच एक काउंटर्स लावले. फर्स्ट ऑफ ऑल मी IBMपासनं येरवडा सुरुवात केली की आपल्याला आता माझं फिक्स झालं होतं की आपल्याला जर आता याच्यामध्येच जायचं आहे तर पूर्णपणे जायचं आहे आणि 100% सक्सेस व्हायचं आहे. मला फूडमधला Fसुद्धा माहिती नव्हता, फक्त खाणे इतकंच माहिती होतं. सो मी माझा प्रवास असा सुरू झाला की त्यावेळेस खूप इनिशियल स्टेजवर असल्यामुळे माझ्याकडे फंड्सही खूप कमी होते. आणि मग असा विचार मी बिलकुल नाही केला की माझ्याकडे फंड्स नाही म्हणून मी काही करू शकत नाही. नो, मी फंड्स अवेलेबल केले. आय थिंक ऑन दॅट टाईम मी 50,000 अरेंज केले. 50,000मध्ये मी हैदराबादवरनं काही काउंटर परचेस केले. 1 काउंटर परचेस केलं, त्याचा सेटअप केला. आणि तुम्हाला सांगू इच्छिते मी की ज्यावेळेस मी तिथे काम करत होते त्यावेळेस माझे MIT सारख्या ठिकाणचे सगळ्यांचं प्लेसमेंट खूप छान छान कंपनीमध्ये झालेलं असतं आणि ती लोकं त्या कंपनीमध्ये काम करत होती आणि मी फूड कोर्टमध्ये काम करत होते. बट नेवर माइंड, असे दिवस बघावे लागतात म्हणून मी आज असे दिवस बघू शकते. सो मी ते काउंटर स्टार्ट केलं आणि माझा त्यावेळेस इन 2008-9चा माझा बिझनेस होता. या नमस्कार. त्यावेळेसचा माझा बिझनेस होता 2,000 to 3,000 पर डे. अँड माझा प्रॉफिट होता त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 1,800 किंवा 1,900 रुपये. सो इन 22 डेज अराउंड मला 60,000 त्यावेळेस मिळत होते. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की खचून न जाता आपण कसं काम केलं पाहिजे. आणि माझे फ्रेंड्स जे जिथं IT कंपनीमध्ये काम करत होते दे गॉट अ सॅलरी 25,000. सो दॅट टाईम आय क्लिक की हां, आपण एक काम करूया, आता आपण याच्यातच पुढे जाऊया. सो मी जॉबचा विषय हा पूर्णपणे डोक्यातून काढून टाकला की जॉबच्या संदर्भात आपण बोलायचंच नाही. जिथं लोक जॉब करतात आहे तिथे आपण काम करायचं आणि असं काही काम करून दाखवायचं की तुमचं नाव निघालं पाहिजे ऑल द टाईम. सो माझा हा निर्णय पक्का झाला आणि मी जे IT कंपनीमध्ये एक काउंटर घेतलं होतं त्याच्यावर मी हार्डली 2 months 2 or 3 months मी सेकंड काउंटर स्टार्ट केलं. सेकंड काउंटर स्टार्ट केल्यानंतर मी जो काही पैसा मला मिळत होता तो मी रोल करत गेले आणि तो रोल करता करता मी त्यावेळेस कमीत कमी 12-13 काउंटर्स उभे केले. आय थिंक विदिन 1.5 year. सो 12 काउंटर आणि प्रत्येकी काउंटर तुम्ही पकडा 50,000 रुपये. सो माझ्याकडे आय वॉज टोटली एम्प्टी इन 2008-2009 आणि 2009वरनं मी जी जर्नी स्टार्ट केली माझी. सो नो ब्रेक. त्यावेळेस मी विचार केला की हां चला ब्रेक नाही घ्यायचा, आपण यात अजून काहीतरी खूप छान करू शकतो. सो मी हा विचार केला आणि मी स्टार्ट केल्यानंतर मग असं म्हणतात ना की एका गोष्टीत पाण्यात पडल्यानंतर तुम्ही पोहायचं शिकता. इट्स काइंड ऑफ दॅट ओनली.
की मला फूडमधलं काही ज्ञान नव्हतं. हां, पण मी बनवते खूप सुंदर. तर मी ह्याचाच उपयोग केला आणि मला सगळ्यांनी, माझ्या फ्रेंड्सने, माझ्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी. आणि हां, सुरक्षित नोकरी सोडून व्यवसाय निवडताना कोणती काळजी घ्यावी? तर सुरक्षित नोकरी तुम्हाला फ्रँकली सांगते, माझ्याकडे नोकरी पण नव्हती, ठीक आहे. पण सुरक्षित नोकरी सोडताना तुम्ही ज्या वाटेने जाणार आहात त्या वाटेचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. आणि मी तुम्हाला सांगते, सक्सेस हे असतंच जर तुम्ही प्रामाणिकपणे त्याच्यावर खर्च केला, प्रामाणिकपणे तुम्ही त्या गोष्टीवर पूर्ण तुमचं लक्ष केंद्रित केलं तर सक्सेस हा शुअर आहे. मी आजही सांगते की माझ्याकडं नेहमी डोकं चालू असतं की माझ्याकडं अजूनही खूप काही आयडिया आहेत ज्या मला इम्प्लिमेंट करायच्यात. आणि ऑफकोर्स मी थोडंसं वेट करते आहे, कारण की छोटं बेबी झालं आहे मला आत्ता, त्यामुळं मी थोडं या गोष्टीत लक्ष काढलं. आणि ऑफकोर्स कोरोना व्हायरस चालू आहे म्हणून. बट तुम्ही म्हणताय ते आहे की सुरक्षित नोकरी जेव्हा तुम्ही सोडताल त्यावेळेस एक फक्त तुमची EMI किंवा ह्या गोष्टी एक काही महिने तुम्ही तुमचा सक्सेस साठी एक दूरदृष्टिकोन ठेवा की हां, मला या 6 महिन्यात काही झालं तरी आय हॅव टू डू दिस. माझा टर्नओव्हर इतका झाला पाहिजे आणि मी हे केलंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या वाटा निवडा. त्यासाठी तुम्ही विचार करा की हां, माझ्याकडे 10 वेज आहे, 10 वेजपैकी विच इज बेटर, विच इज 2 आर बेटर, विच इज 3 आर बेटर, हे तुम्ही करू शकता. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तो मार्ग निवडा आणि त्याच्यावर प्रामाणिक प्रयत्न करा. सक्सेस, तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केले तर सक्सेस हा मिळणारच. भांडवल नाही आहे, मी काही करू शकत नाही, माझ्याकडे वेळ नाही आहे, मग मी पुरेसा वेळ देऊ शकत नाही आहे, नाही, असं करू नका. 100% तुम्हाला वेळ हा द्यावाच लागेल. आणि सक्सेसफुल होण्यासाठी या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचा पॉझिटिव्ह व्ह्यू टुवर्ड्स युअर बिझनेस हा खूप गरजेचा आहे. मी रिसेशन संपल्यानंतर थोडेफार हातपाय मारले असते तर 100% मला जॉब मिळाला असता. पण मी विचार केला की नाही, जर मी हे करू शकते तर मी 100% करू शकते. हा विचार करून मी पुढे गेले की हां, चलो 100% मी माझे इनपुट्स देणार आणि मला माहिती आहे आउटपुट हे मिळणार. मी माझ्या ITचा टच माझ्या बिझनेसला लावला. मी वेगळे वेगळे प्रेझेंटेशन्स त्यांना दिले, फूडचे प्रेझेंटेशन्स वेगळे वेगळे दिले. ऑफकोर्स मला गायडन्स मिळाला बराचसा. आणि त्यानंतर मी विचार केला की हां, मग समोरचा जो ॲडमिन व्यक्ती आहे तो सुद्धा इम्प्रेस व्हायला लागले. नाही, शी कॅन डू एनिथिंग, लाईक की करू शकते, परफेक्टली करू शकते. सो त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला स्टार्टिंगला आणि त्या ट्रस्टचं मी सोनं केलं. इट्स लाईक दॅट की तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही त्याचं सोनं केलं. बट थँक गॉड की मी थांबले नाही कुठे. आणि त्यानंतर मी माझी जी वाटचाल चालू केली तर बरेचसे हॅलो त्यानंतर मी माझे बरेचसे काउंटर स्टार्ट केले आणि मला बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी मिळायला लागल्या. मला स्वतःहून कंपनीचे कॉल्स यायला लागले की मॅम, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये स्टार्ट करू शकता का. आणि इट्स हे जे मी तुम्हाला सांगते हे काय काइंड ऑफ मेस वगैरे नाही आहे. आमचं एक ब्रँड नेम आहे SSV हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस आणि मायरा हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस. म्हणजे आम्ही एक प्रॉपर, माझ्याकडं आधी फक्त 2 एम्प्लॉई कामाला होते, 2 मुलं माझ्याकडे काम करायची. तर मी म्हटलं 2 मुलं असं काहीतरी एक वेगळ्या माझी बिझनेसची सुरुवात 2009पासून झाली. यू कॅन से 2009 टू टिल डेट मी आहे याच्यामध्ये. आणि मला बरेचसे अवॉर्ड्स मिळाले रिगार्डिंग दॅट. आणि आय एम स्टील काय म्हणतात स्टेबल इन दॅट. आणि माझी अजूनही खूप काही करण्याची, थँक्यू अजूनही बरंच काही करण्याची माझी इच्छा आहे. आणि लेट्स सी प्रवास कुठपर्यंत नेतो आपल्याला. आणि मला बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज कंपनीकडनं मिळायला लागल्या की मॅम तुम्ही हे करू शकाल. मी कोणत्याही गोष्टीला नाही म्हटले नाही.
मी कोणत्याही गोष्टीला नाही म्हटले नाही की मॅम ओके तुम्ही आमचं एक मोठं म्हणजे आता माझे काउंटर्स जे आहेत खूप नामांकित कंपनीमध्ये आहेत, जसे इन्फोसिस हिंजवडी, टेक महिंद्रा, कॉग्निझंट, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये माझे काउंटर्स आहेत. तर ते लोक खूप प्रोफेशनल असतात, एकदम प्रोफेशनल, की त्यांचे बरेचसे क्रायटेरिया असतात, त्याच्या थ्रू जावं लागतं आणि बरेचसे आधी इतक्या गोष्टी नव्हत्या, पण आता आणि ते आमच्यासाठी खूप बरं आहे की हां ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही जात आहे. दर महिन्याला आमच्या ऑडिट्स असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात. इट्स एकदम प्रोफेशनली, की असं नाही की रेस्टॉरंट टाकलं आहे किंवा एखादी गोष्ट टाकली आणि शटर डाऊन केलं, दिवाळी आली, दसरा आला. नो, इट्स 24/7 हे सगळ्या गोष्टी चालू असतात. तर मला अशा कंपनीच्या बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी यायला लागल्या, मी नाही म्हटले नाही. आणि देव करो की मला सक्सेस मिळत गेला. मी त्याच्यावर अभ्यास करत गेले की हां मी काय करू शकते, मी अजून काय करू शकते. मी एकदा एका कंपनीमध्ये एंटर केल्यानंतर मी विचार केला की हां मी अजून काय करू शकते. सो असं असं करता करता मी प्रवास माझा चालू केला. आणि मी माझा प्रवास केला होता एक 50,000वर, ते पण उधारीचे 50,000. त्यावर मी प्रवास चालू केला होता. नाव टुडे आय एम रीच टू 7 crores. एक माझा टर्नओव्हर इतकापर्यंत गेलेला आहे. सो तोच विचार आहे की हां मला तुम्हाला सांगायचं इतकंच आहे की असं नाही की तुम्ही जेंट्स आहात किंवा लेडीज आहात किंवा तुमचं वय कमी आहे, वय जास्त आहे, काही होत नाही. तुम्ही बिझनेस कोणत्याही क्षणी चालू करू शकता आणि तुम्ही जर त्यावर चांगलं काम केलं तर तुम्ही खूप चांगलं सक्सेसफुल त्यामध्ये होऊ शकता. हां, एकीकडे कुटुंब तर दुसरीकडे व्यवसाय. हो, मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा जस्ट झाला आहे, 5च महिन्याचा आहे. तर माझे पेरेंट्स असतात, माझ्या सासू सासरे घरी असतात. सासू झाले मध्यंतरी आणि ते मला खूप प्रोत्साहन देत राहतात. आणि कुटुंब ऑफकोर्स आधी थोडा स्ट्रगल करावा लागला, कुटुंब सांभाळायचं आणि मग बिझनेस पण सांभाळायचा. बट नाव का नाही, म्हणजे आपल्याला कुटुंबाची तेवढीच गरज असते आणि बिझनेसची तेवढीच गरज असते. सो एक बॅलन्स त्याच्यामध्ये ठेवला की माझे रिलेशन्स सगळ्यांशी चांगले आहेत. सो मला कुठेही गरज पडली तर सगळेजण मला हेल्प करतात. असं करून कुटुंबही सांभाळलं जातं आणि ऑफकोर्स मी असतेच नेहमी कुटुंबासाठी पण आणि बिझनेससाठी तर ऑलवेज. तर थँक्यू व्हेरी मच. हां, तर असा माझा प्रवास सुरू झाला आणि आता जरा COVID-19 आल्यामुळे थोडासा प्रवास थांबलेला आहे. बट स्टील तरी पण मी एक दुसरा विचार करते आहे की अजून दुसरं काहीतरी स्टार्ट करून एक कंटिन्युएशनमध्ये आपण राहावं. हां, मराठी लोक व्यवसाय सुरू करण्यात धाडस करत नाहीत याबद्दल. ओके, कारण तुम्हाला मी सांगते, हसाल तुम्ही. मराठी लोकांचं काय असं, माझ्याकडे जो स्टाफ आहे तो सुद्धा आउट ऑफ महाराष्ट्र आहे. मराठी मुलांचं काय, लग्न आलंय, बहिणीला बघायला मुलं येतात. आमच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे, आज आईने लवकर बोलवलं आहे आणि मला जावं लागेल, आज बरं नाही वाटत आहे, आज डोकं दुखतं आहे. या सगळ्या असे कारणं देऊन आपल्याकडे काम टाळणे हा प्रकार खूप होतो. त्यामुळे मराठी लोक बिझनेस करण्यास घाबरतात, कारण त्यांच्याकडे स्टाफही टिकत नाही आणि स्वतःचीही एवढी कारणं असतात. तुम्ही जर बघत असाल, खरोखर महाराष्ट्रात इज ऑलवेज गुड, पण कामाच्या बाबतीत, बिझनेसच्या बाबतीत जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला ना खूप, की हा नाही, आय कॅन डू दिस, मी करू शकतो आणि मी डेफिनेटली करू शकतो. एक सेकंड. मराठी माणसाने जर खरंच विचार केला ना की आपण बिझनेस करू शकतो, तो डेफिनेटली ही कॅन डू. बट मावशी, काका, आजी, बाबा आणि घर, हे काही दिवस तुम्हाला याचा समतोल ठेवावा लागतो की कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीसाठी प्रायोरिटी नाही दिली पाहिजे. सपोज तुम्हाला काहीतरी एक मोठं टेंडर मिळतं आहे किंवा एखादी खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळते आणि त्या दिवशी तुमच्या सख्ख्या भावाचं लग्न आहे,
किंवा सख्ख्या भावाची हळद आहे, मग तुम्ही काय कराल? महाराष्ट्रीयन माणूस प्रॉब्लेम काय, महाराष्ट्रीयन माणूस काय म्हणतो, मी हळदीला जाऊन येतो आणि मग ते टेंडर बघतो. इट्स नॉट लाईक दॅट. फर्स्ट तुम्ही टेंडर बघा आणि मग हळदीला जाऊन या, हा प्रकार आहे. त्यामुळे लोक घाबरतात. पण तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार कराल की नाही आणि तुम्ही एक प्रॉपर वेनी विचार कराल तर डेफिनेटली तुम्ही सक्सेस होणार. आपल्याकडं खूप सगळी उदाहरणं आहेत की जे सक्सेसफुल वुमेन आहेत, जे सक्सेसफुल बरेचसे बिझनेसमॅन झालेले आहेत, हे आपल्याकडे बरेचसे उदाहरणं आहेत. ओके, आपण करोना काळात नवीन कोणकोणत्या गोष्टी केल्या आणि अनुभव. ओके, ॲक्च्युली ज्याने कोणी प्रश्न विचारला की आपण करोना काळात नवीन कोणकोणत्या गोष्टी केल्या आणि अनुभव काय सांगाल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल की आपण म्हणजे आपण काय, तुम्ही सगळे किंवा आम्ही सगळे नेहमीच म्हणतो की हां करोनामध्ये काय माझं जरा प्रॉब्लेम झाला, करोनाच्या आधी मला वेळच मिळत नाही. आणि खरं सांगते, हे माझ्याही बाबतीत होतं की कुणासाठीच वेळ मिळत नव्हता, फार काही असा वेळ काढता येत नव्हता. किंवा मला असं ड्रॉइंग करायची खूप सवय, कविता लिहायची सवय, मग काही वेळच मिळत नव्हता. मग हा वेळ खरं देवाने तुमच्यासाठी दिलेला आहे. ऑफकोर्स या गोष्टी बॅड झाल्या आहेत कोविड-19मध्ये, पण हां, तुम्ही सदुपयोग त्याचा करू शकता. यूट्यूब चॅनल हा सगळ्यांनी घासून काढलेला आहे. सगळ्यांच्या घरी बेकरी झालेली आहे, सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पाककृती होतात आहे. जे जेंट्स कधी किचनमध्ये जात नव्हते ते लोकही किचनमध्ये जाऊन छान छान चविष्ट पदार्थ बनवतात आहेत. आणि सगळ्यांना कळतंय की घरातलं काम काय असते. म्हणजे मेडच्या शिवाय तुम्ही जगू शकता आणि इतक्याशा पैशांमध्येही तुम्ही जगू शकता. हे खरं तर आपल्याला करोनाने शिकवले. तर या करोनाच्या काळामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासा, तुम्हाला जे आवडतं आहे त्या गोष्टी तुम्ही करा. वेगवेगळे आर्टिकल्स बघा, न्यूज बघायला आपल्याला कधी जास्त वेळ मिळत नसतो कामाच्या नादात, न्यूज बघा. किंवा हां ठीक आहे, घरकाम पण तुम्ही एक आनंदाने करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ना. ऑफकोर्स मी त्याच्यासोबत एक विचार करते की मला करोना गेल्यानंतर काय करता येईल. कारण की आता असं झालेलं आहे की IT कंपनीमध्ये 50% खाली लोक येतात आहेत. सो हा विचार तर करणं गरजेचं आहे की हां, करोना गेल्यावर तुम्ही काय कराल. कारण की सगळेच अनसेफ झालेले आहेत. तर डेफिनेटली तुम्ही पण हा विचार करा की करोना गेल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता. ओके, 2080च्या फॅशन असं, हां राईट. ओके, सो यू आर इंटरेस्टेड इन दॅट. आपण पहिले बिझनेसची गोष्ट संपूयात की बिझनेसमध्ये मी जे तुम्हाला माझा प्रवास सांगितला, इट्स स्टील आता 9 म्हणजे 11-12 इयर्स झाले मी बिझनेसमध्ये, माझं इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर फील्ड पूर्णपणे सोडून. सो यामध्ये सुद्धा आता कंपनीच्या खूप छान अपॉर्च्युनिटी, कंपनी आमच्यावर ट्रस्ट करते. आमच्या स्वतःच्या 2 कंपनीज आहेत आणि 2 कंपनीज छानपैकी चालू आहेत. आणि बरेचसे इनोव्हेशन्स त्याच्यामध्ये. मला असं अजूनही एक कंपनी चालू करायची, ज्या कंपनी म्हणजे जी सगळी फॅसिलिटीजमध्ये असेल. हे एक माझं स्वप्न आहे, बघूयात काय कुठपर्यंत नेते. आणि 2018च्या फॅशन शोबद्दल. ओके, आता मी तुम्हाला जसं सांगितलं की माणसाने मल्टीटास्किंग असावं, मल्टीटास्किंग असलंच पाहिजे. की मला असं कधीच वाटलं नाही की मी काहीतरी ताजवाज घालून काय म्हणतात त्याला, सौंदर्य स्पर्धेमध्ये मी भाग घेईल असं मला हेही कधी वाटलं नाही. माहीत नाही, पण देवानी माझ्या नशिबात ज्या गोष्टी मी कधीच विचार केल्या नाही त्या गोष्टी मला दिल्या. एक असंच एक ॲड होती की हॅलो, एक असंच ॲड होती की या फॅशन शो, तो फॅशन शो नव्हता, मिसेस इंडियाची एक कॉम्पिटिशन होती, म्हणजे सौंदर्याची, थँक्यू, हां, सौंदर्याची कॉम्पिटिशन होती. म्हटलं चला आपण ट्राय केलं पाहिजे का, हा मी विचार केला. मग तुम्हाला जसं मी सांगितलं, ट्राय करायचं तर सक्सेसफुल होऊन यायचं. म्हणून विचार केला की चलो टुवर्ड्स आपण सक्सेसच जाऊयात.
त्यासाठी मी वर्षभर माझ्या स्वतःवर मेहनत घेतली. माझी मुलगी खूप लहान होती, ती फक्त 1.5 वर्षाची होती आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना जेंट्स असो लेडीज असो माहिती आहे की मुलं झाल्यानंतर काय अवस्था होऊन जाते. मग मी म्हटलं की एकदा आपण एक काम करूयात की एकदा चान्स घेऊयात, पण चान्स घ्यायचा तर 100% घ्यायचा. म्हणून मी 1.5 वर्ष माझ्या स्वतःवर काम केलं. 1.5 वर्ष मी स्वतःवर काम केलं. मी कधीही हिल्स घातले नव्हते, कधीही हा विचार केला नाही की अशा सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट करेन, पण मी ते सगळं शिकले. मी ड्रेसअप करायचं शिकले, मी हिल्स घालायचं शिकले, मी कसं बोलायचं हे बरंच काही शिकले त्यामध्ये. आणि ते सगळं केल्यानंतर मी विचार केला की हां चलो आता आपण ऑडिशन्स देऊयात. आणि ऑडिशन देऊन परत घरी येण्यात काही अर्थ नव्हता. ऑडिशन देऊन ओके म्हणूनच घरी येण्यात अर्थ होता. याची सगळ्याची तयारी केल्यानंतर मी ऑडिशन दिल्यानंतर 2018ला मला सिलेक्ट केलं. मला मेल आला की यू हॅज बीन सिलेक्टेड फॉर द मिसेस इंडिया कॉम्पिटिशन. मला खरं मिसेस महाराष्ट्रासाठी जायचं होतं, पण मिसेस इंडिया खूप मोठा प्लॅटफॉर्म होता. अगदी भारतातल्या बऱ्याच मुली येणार होत्या अनेक ठिकाणच्या. आणि तसं पाहता गेला आपण मीडियम काय म्हणतात फॅमिलीतले जे लोक आहेत ते खूप साधेसुधेच असतो कम्पॅरेटिव्हली. पण मी म्हटलं नाही, आय हॅव टू स्टँड देअर. त्यावर मी बराचसा अभ्यास केला. नाही मला जिंकायचंच आहे ह्या अनुषंगानेच मी तिथे गेले. आणि मग 1.5 वर्ष स्वतःवर मेहनत केल्यानंतर मी ऑडिशन पास झाले. ऑडिशन नंतर मला 1 महिना मिळाला. 1 महिन्यामध्ये मी बरीचशी तयारी केली आणि 4 दिवसांचा तो प्रवास होता. बरेचसे टास्क होते आणि ते टास्क कंप्लीट करत 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 पुढे जाऊन मग एक फायनल राऊंड होता. फायनल राऊंडमध्ये क्वेश्चन आन्सर राऊंड होता आणि एवढ्या सगळ्या पब्लिकमध्ये एवढे सगळे फ्लॅश पडणार आणि मग सगळ्या गोष्टी होऊन मी क्वीन ऑफ द वेस्ट हा किताब जिंकला. इट्स वन ऑफ द क्राऊन, म्हणजे फर्स्ट विनर, फर्स्ट रनर अप, सेकंड रनर अप आणि क्वीन ऑफ वेस्ट. मी 4th नंबरला होते आणि मी तो क्राऊन जिंकला. मी 2 क्राऊन जिंकले. एक अचिव्हर, माझं दिलेलं आन्सर जे ऑडिशनसाठी ज्युरी आले होते त्यांना खूप आवडलं, तर मला एक अचिव्हर म्हणून सुद्धा किताब मिळाला. अंजना मॅस्केरिनियस मॅम ह्यांनी बरंच काही मला शिकवलं त्या बाबतीत आणि दिवा पेजंट थ्रू मी गेले होते. आणि असा माझा तो एक सक्सेस पिरियड होता 2018मध्ये. मला एक बेस्ट उद्योजिका म्हणून एक पुरस्कार मिळाला. सकाळमध्ये पण माझे बरेचसे लेख आले आणि एक अचानक असं झालं की मी एक फ्लॅशमध्ये आले. ऑफकोर्स मी मेहनत घेतल्याशिवाय सगळ्या गोष्टी होत नाही, पण मला माझ्या सगळ्यांचे आशीर्वाद होते आणि मेनली माझे सासू सासरे, माझे आई वडील सगळ्यांचे आशीर्वाद, माझे फ्रेंड्स सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणून मी सक्सेस घेतला. ओके. करोनानंतरच्या काळात हॉटेल व्यवसायात कोणते आव्हान आहे? करोनानंतर हॉटेल व्यवसायात सगळ्यात मोठे आव्हान आहे की आता काय झालं आहे, घरी बसून लोक खूप सॅनिटायझिंग, हायजीन आणि मग हे ओके आहे का, तो स्टाफ ओके आहे का. पण ॲक्च्युली आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही पहिल्यापासनं म्हणजे करोना येऊ नाही येऊ आम्ही पहिल्यापासनं हायजीन या बाबतीत आम्ही खूप अवेअर आहोत. म्हणजे विदाऊट ग्लोव्ज, विदाऊट कॅप नो वन वर्क्स. ह्या गोष्टी आम्ही ऑलरेडी पहिल्यापासून पाळलेल्या आहेत. पण स्टील झालेलं आहे की आता करोना व्हायरस तर काय दिसत नाही आहे काय आणि तो कोणाला येईल ते सांगता येत नाही. सो काय ना, लोक टिफिन आणायला सुरुवात केली आहे. सो बरेचसे लोक टिफिन आणतात, पण ठीक आहे याला थोडा टाईम लागेल. आणि यामध्ये पण आपण बरंच शिकलं गेलं पाहिजे की आजपर्यंत कोणी सॅनिटायझेशन करत नव्हतं, बऱ्याच गोष्टी फॉलो करत नव्हतं. आता सगळे फॉलो करतात आहेत, आता सगळ्या गोष्टी बघतात आहेत. आणि चॅलेंज आम्हाला हेच आहे की आम्हाला सगळ्या कस्टमर्सला कन्वर्ट करावं लागेल की हां वी आर देअर फॉर यू. लाईक आम्ही तुम्हाला बेस्ट फूड, तुमच्या घरच्यासारखं फूड आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड विथ टेकिंग
एव्हरी प्रिकॉशन्स की कोणत्याही मुलाला प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही पहिल्यापासूनच सगळ्या मुलांच्या मेडिकल टेस्ट होतात, पोलीस व्हेरिफिकेशन होतात, त्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही. येस, जीवनात कष्टाशिवाय फळ नाही, डेफिनेटली. आणि मी जे ॲक्च्युली माझं जे ब्रीद वाक्य आहे की अभिनय तो कभी नाही. मी जेव्हा पासआउट झाले आणि त्याच्यानंतर हे सगळ्या काही गोष्टी घडत गेल्या IT सेक्टरमध्ये, आणि मलाही असं वाटलं की मी आत्ता नाही विचार करणार तर मी कधीच विचार नाही करू शकणार. आणि म्हणून मी हा विचार केला की नाही, पडायचं यात पडायचं आणि 100% द्यायचे स्वतःचे. सो मी हा विचार केला. आणि 2000 क्वीन ऑफ वेस्ट, ओके, थँक्यू व्हेरी मच. तर इनफॅक्ट ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सुद्धा आहे ना, हाच मी विचार केला की मी आता म्हणजे अगदी केसबीस पिकायला लागल्यानंतर विचार करण्यापेक्षा, भलेही लेट झालेला आहे पण विचार तर करू शकते. म्हणजे कॉम्पिटिशन ही मिसची नव्हती, मिसेसची होती. सो म्हटलं चला ॲटलिस्ट लेट झालो आहे पण थेट जाऊयात. म्हणून म्हटलं अभिनय तो कभी नाही. आज नाही विचार करू शकत तर उद्या विचार करून काहीच फायदा नाही. आज विचार करा, उद्या इम्प्लिमेंटेशन करा, पण आज विचार हा फिक्स करा आणि पॉझिटिव्ह वेने करा, तेव्हा तुम्ही उद्या इम्प्लिमेंटेशन करू शकता. ओके, करोनाने माणसाला माणुसकी शिकवली. येस, करोनाने माणसाला माणुसकी शिकवली आहे. आता करोनाचा कोणताही पॉझिटिव्ह पेशंट असेल तर हां ठीक आहे, तुम्ही त्याला असं बघू नका की त्यांनी काहीतरी गुन्हा केला आहे. गुन्हा ॲक्च्युली करोना व्हायरसनं केलेला आहे. सो आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करू. किंवा हां म्हणजे ऑफकोर्स असं झालेलं आहे आता की आपल्याला काही काही गोष्टी खरोखर कळायला लागल्या की चायना काय करू शकते, आपण काय करू शकतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या क्लिअर व्हायला लागल्या. ब्राईट फ्युचर टीम, या थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली सरांचंही, फॉड सरांचंही खूप धन्यवाद. त्यांनी मला बऱ्याच वेळा म्हटलं, पण बेबी माझं खूप छोटं असल्या कारणाने मी त्यांना म्हटलं होतं की आपण नंतर करूयात असं सगळं. पण आज चला, आज मला सगळ्यांना, आणि हां फेसबुकवर जर मला बाकी सगळे बघत असतील तर आय एम रिअली व्हेरी सॉरी की मी खूप जणांच्या मेसेजेस रिप्लाय देत नाही. प्लीज तुम्ही असा विचार करू नका की मॅम रिप्लाय देत नाही आहे. बट असं होतं की थोडंसं बिझी शेड्यूल असतं. किंवा आता मी जसं तुम्हाला बोलले मला छोटंसं बाळ आहे, मुलगी आहे. सो त्यामुळे काय होतं ना, घरी जरी मी असले तरी थोडी बिझी असते. आणि मग आपण थोडं कम्युनिकेशन केलं की पुढे परत ते वाढत जातं. म्हणून मी खूप कमी लोकांना रिप्लाय, आय एम व्हेरी सॉरी. असं नाही आहे की मला कोणाशी बोलायचं नसतं म्हणून मी रिप्लाय देत नाही. सो आज मी अगदी लाईव्ह सगळ्यांना थँक्यू पण म्हणते आणि सॉरी पण म्हणते. हां या थँक्यू व्हेरी मच. अभिनय तो कभी नाही, तुम्ही कोणता दृष्टिकोन घेता? अभिनय तो कभी नाही हे वाक्य सगळे अप्लाय करू शकता. सगळे म्हणतात की अरे आज जमणार नाही आहे मला, आपण त्या कामाचं उद्या बघूयात किंवा पुढच्या महिन्यात बघूयात. वाय? जर तुम्ही खरोखर विचार करताय एखाद्या कामाचा किंवा एक चांगल्या याचा, तर तुम्ही वाय टुमॉरो? म्हणजे जसा मी पण विचार केला की हां मी विचार करू शकत होते, चला मी अजून जॉबसाठी थोडा प्रयत्न करू शकते किंवा अजून दुसऱ्या एखादं मी माझी सॉफ्टवेअर कंपनी टाकू शकत होते किंवा अजून काही करू शकत होते. पण माझ्या डोक्यात ती किक आली की नाही, आय हॅव टू डू दिस, की मला याच्यामध्ये जायचं, फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं, आणि मी ते केलं. सो मी त्यासाठी म्हणते की अभिनय तर कभी नाही. उद्यासाठी विचार ठेवू नका. विचार आज करा, इम्प्लिमेंटेशन उद्या करा. हा तुम्ही मंत्र अगदी म्हणा की हां अभिनय तो कमी नाही, चल आजही करते, हे करा, तुम्ही सक्सेसफुल व्हाल. ऑफकोर्स तुम्ही अभिनय, तर मी असं म्हटलं मला अंबानी व्हायचं, अभिनय तो कमी नाही, नॉट लाईक दॅट. म्हणजे तुम्ही विचार करा, सगळा विचार करा. आजचा अर्थ असा नाही की टुडे इट सेल्फ, नॉट टुडे इट सेल्फ. तुम्ही 2 दिवस विचार करा, पण तो विचार स्किप करून महिनाभर घालवू नका, असं मला म्हणायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. मराठी पाऊल पडता पुढे हे तुम्ही दाखवून दिला. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला अजून काय विचारायचं आहे मला?
माझी सक्सेस स्टोरी जसं मी तुम्हाला सांगितलं की एक 50,000 मी घरून घेतले आणि ते पण एक रिटनेबल बेसिसमध्ये की हां मी रिटर्न करेल 100% ते पैसे 2 महिन्यात, हे मी ठरवलं होतं आणि मी ते करून दाखवलं की विदिन 2 मंथ्स मी ते पैसे क्लिअर करणार आणि मी तेच पैसे रोल करत गेले आणि आता माझी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट झाली आहे कंपनीमध्ये आणि ऑफकोर्स हां कंपनीमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट झाली आणि सम करोर्समध्ये मी ती नेऊन ठेवली आहे आणि मला अजूनही खूप काम करण्याची इच्छा आहे. जर तुम्हाला कोणालाही असं काहीतरी एक नवीन बिझनेसबद्दल काही आयडिया असतील किंवा तुम्हाला केव्हाही माझी मदत हवी असेल किंवा एनी टाईम एनी गायडन्स तुम्हाला हवा असेल, सो प्लीज मला फेसबुकला तुम्ही मेसेज करू शकता रिगार्डिंग वर्क ऑफकोर्स. आणि अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता मला. एक मराठी माणूसच मराठी माणसाचं खच्चीकरण करत असतो. उदाहरणार्थ ते आपल्याला शोभत नाही, हे काम लहान मोठे आहे या हां हे तुम्ही अगदी बरोबर बोलले की माझ्याच अनुभवापैकी सांगते की माझे सगळे फ्रेंड्स म्हणजे माझ्या क्लासमधल्यांचं सगळ्यांचं प्लेसमेंट मोठ्या मोठ्या IT कंपनीमध्ये झालं होतं. इन्फोसिस, IBM, टेक महिंद्रा ह्या सगळ्या कंपनीमध्ये त्यांचं प्लेसमेंट झालं होतं आणि मला तिथे जाऊन असं काम करायचं होतं बिकॉज मला त्यावेळेस काही अपॉर्च्युनिटी बाकी मिळाली नाही. त्यावेळेस ऑफकोर्स मला काही लोक म्हणत आहे की शुभांगिनी डोंट डू दिस, हे नको करूस तू काम, हे तुझ्यासाठी नाही आहे काम. त्यावेळेस मी विचार केला हे माझ्यासाठी का नाही आहे काम. ऑफकोर्स मला मनातनं कुठंतरी वाटत होतं, असं थोडीशी लाज पण वाटत होती की अरे माझे फ्रेंड्स हे काम करतात मी हे काम करायचं म्हणून. पण म्हटलं नाही, आपल्या नशिबात जर हेच असेल डेफिनेटली तुम्हाला लोक बरेचसे लोक असे असतात की तुम्हाला म्हणतात की नाही हे करू नको, नाही ते करू, पण तुम्ही त्यांना विचारा की हे का करू नको, ह्याचे ड्रॉबॅक्स काय, ह्याच्या चांगल्या गोष्टी काय. समटाईम्स काही लोक तुम्हाला बरोबरही सजेशन देत असतात. जसं तुमच्या म्हणजे तुम्ही म्हणताल की उद्या मला विमान घ्यायचं आहे, नाही ऑफकोर्स तुम्हाला आईवडील म्हणतील अरे काय वेड्यासारखा विचार करताय तुम्ही. सो या काही गोष्टी असतात की हां ज्या पॉझिटिव्ह पण असतात की तुम्हाला काही सांगणारे ओके पण असतात, तर तुम्ही त्यांना विचारा की तुमच्या डोक्यात काय, मी का करू नये हे तुम्हाला वाटतं, हा विचार केला पाहिजे. जेव्हा ते तुम्हाला रिझन सांगतील त्याच्यावर विचार करा, त्यावर तुम्ही थोडासा टाइम द्या आणि विचार करा की हां मला ही व्यक्ती हे का सांगतीये. आणि काही व्यक्ती तर असंच उगाच सांगत असतात तर तुम्ही त्यांना नक्कीच ओळखू शकता. पण हे मात्र लक्षात ठेवा की तुम्ही बाकीच्या गोष्टींमुळे डिस्ट्रॅक्ट न होता तुम्ही तुमच्या ऑफकोर्स कामावर लक्ष दिलं पाहिजे की हां मी अजून काय करू शकते. म्हणजे आता माझं वय झालं आहे आणि आता मी हे नाही करू शकत नो, किंवा मी खूप छोटा आहे आणि मी हे नाही करू शकत नो. थिंक बिग ऑलवेज. आणि तुम्ही जेव्हा मोठं काहीतरी विचार कराल तर 100% पैकी ॲटलिस्ट 80% तुमच्या पदरात तर पडेल. आणि जर तुम्हाला असं वाटतं की यू आर फेल्युअर, की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आहेत, तर इम्प्लिमेंट करा. बघा तुम्हाला प्रॉब्लेम्स कशामुळे येतात आहे, तुम्ही काय कुठे तुम्ही चुकता, या गोष्टी तुम्ही खचून न जाता जर त्याचा विचार. आज माझी परिस्थिती म्हणजे मी कितीही सक्सेसफुल असले तरी आज IT कंपन्या सगळ्या बंद आहेत. IT कंपन्या बंद आहेत तर मग आम्ही विचार केला की हां मग आपण पार्सल चालू करूया विथ हायजीन. मग हे चालू करूयात. मग आता 2-3 म्हणजे गोष्टी डोक्यामध्ये आहेत. लेट्स सी कुठपर्यंत इम्प्लिमेंट होतात. तुमच्या डोक्यात काही विचार असतील तर डेफिनेटली शेअर विथ मी, जे काही असेल तर. लॉकडाऊन कैसा है मॅडम? ॲक्च्युली लॉकडाऊन तो एकदम डोअर बंद आहे, पण तुमचे विचार बंद नाही होऊ शकत. सो विचार करा. मे बी तुम्हाला पण अशी काहीतरी मला जशी एक किक मिळाली तशी मिळेल की हां नाही मी हे केलं पाहिजे. सो विचार करणं थांबू नका. लॉकडाऊन जरी असला तरी लॉकडाऊनमध्येही
तुमचं लाईफ, तुमचा आयुष्यातला एक स्पॅन तुम्हाला मिळाला आहे, जो तुम्ही फॅमिलीसोबत घालू शकता आणि एन्जॉय करू शकता. या पद्धतीने करा. ॲक्टिंग नाही, मला ॲक्च्युली आता परत एकदा मला 1-1.5 वर्ष स्वतःवर काम करावं लागेल. तुम्हाला वाटत असेल मॅडम फोटोत एकदम वेगळ्या दिसत आहे, आता खूप वेगळ्या दिसत आहे, कारण आता काही गोष्टी चेंज होत राहतात. आता मला परत माझ्या स्वतःवर थोडं काम करावं लागेल. 1 वर्ष मला स्वतःवर व्यवस्थित काम करून मग मी विचार करेल की हा लाईफमध्ये एकदा तरी असं काहीतरी बघावं की ॲक्टिंगमध्ये वगैरे. लेट सी, चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर नक्की करेल. आयडिया सांगा. मिलिंद होले, कशा संदर्भात तुम्हाला आयडिया हवी आहे? आयडल पर्सन कोण आहे? जे पण पॉझिटिव्ह विचार करतात ना, ते माझ्यासाठी एक माझे देव समान आहेत. की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा, भले तो छोटा माणूस असो किंवा मोठा माणूस असो. असं नाही की छोटे माणसं सक्सेसपर्यंत जात नाही, ते शांत त्यांची जिंदगी जगतात. आणि असं नाही, आता मला काहीतरी वेगळं आणि मोठं करायचं होतं, पण प्रत्येकाला वेगळं आणि मोठंच करायचं असं नाही. जसं मी जर विचार केला असं, मला एक सक्सेसफुल हाऊसवाईफ व्हायचं आहे, तर हाऊसवाईफ सक्सेसफुल होणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. सो माझ्यासाठी आयडल पर्सन माझ्यासाठी माझे आईवडीलच आहेत, की जे आज लाईफमध्ये सक्सेसफुल आहे. अश्विनी मॅम, नो, आय एम नॉट फ्रॉम कराड. आय एम कराड बट आय एम फ्रॉम अहमदनगर. माझं नेटिव्ह प्लेस अहमदनगर आहे. माझं सासर थँक्यू मम्मी. नाही सर, ॲक्च्युली मी कविता करते, पण हां, माझ्या काही कविता प्रदर्शित पण झाल्या होत्या. तो एक काळ वेगळा होता. पण मी कविता नक्की पोस्ट करेल एखादी, इथं सांगणं थोडंसं मुश्किल होऊन जाईल. जरा कविता म्हणजे बिझनेस रिलेटेड नाही आहेत, त्यामुळे. अच्छा, मिलिंद होले, तुम्हाला असं म्हणायचं का कमी भांडवलमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा आहे? तुम्हाला आता मी सपोज सांगितलं की हां, तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करा, कमी भांडवलमध्ये आहे, असं नाही आहे. तुम्हाला काय आवडतं आणि मी उद्या तुम्हाला म्हटलं की खडीचं क्रशर घ्या आणि तो बिझनेस स्टार्ट करा, मी तुम्हाला क्रशर देते, नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये आवड हवी. त्यासाठी तुम्ही विचार करा की तुम्हाला बिझनेस कशा बाबतीत करायचा आहे. मग शुअरली यू कॉन्टॅक्ट विथ मी. मी तुम्हाला सांगेल की कमी भांडवलमध्ये काय करता येईल. आता बघा, मी माझा बिझनेस फक्त 50,000मध्ये स्टार्ट केला. 50,000 म्हणजे माझं मशीन आलं 30,000 आणि 20,000 वरची इन्व्हेस्टमेंट होती. सो त्यामध्ये स्टार्ट केला. आणि असे बरेचसे बिझनेस आहे. तुम्ही एक म्हणतात ना, घर घालून धंदा करायचा, त्यात करू नका. मला माझ्याकडे काहीतरी करोड रुपये भरपूर असले आणि मगच मी बिझनेस करू शकते, नो. माझ्याकडे थोडे पैसे असले, डोकं लावलं तर बिझनेस करू शकता शुअरली. तर तुम्ही एकदा तुमच्या स्वतःवर अभ्यास करा की तुम्हाला कशामध्ये आवड आहे आणि तुम्हाला कशामध्ये बिझनेस करण्याची इच्छा आहे. मग आपण नक्की बोलूया की आपण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करू शकतो. मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? मे बी माझे काही क्वेश्चन्स हे झाले. सचिन थोरवे, थँक्यू व्हेरी मच. होप सो तुम्ही सगळे मला बघताय आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. सो
अजून तुम्हाला काही विचारायचं आहे मला? फक्त हा विचार नका करू अरे यार शुभांगिनी मॅडमने स्पीच दिलं आणि शुभांगिनी मॅडमने त्यांचा प्रवास सांगितला आणि आय एम ओके विथ दॅट. मी तुम्हाला माझा प्रवास याच्यासाठी सांगते. इनफॅक्ट जर मला कोणी लेडीज बघत असतील तर पूर्वी म्हणायचे चूल आणि मूल. मला मुलंही आहेत, माझ्या घरी चूलही आहे आणि मी कामही करते आणि माझ्या घरचेही सगळे हॅपी आहेत मी जे पण करते त्याच्यावर. तर तुम्ही पण हा विचार करा की एक आय नो एक कवच असतं त्याच्या बाहेर या. तुम्हाला जर खूप आवड असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला चित्रकलेत आवड आहे तर तुम्ही त्याचे एक्झिबिशन भरवा. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला कवितेची आवड आहे, लेडीजने बाहेर या. आणि तुम्हाला सांगते सोशल मीडिया हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे. जसं फेसबुक फक्त कोणाचे फोटो बघणे आणि लाईक करणे इतक्यापर्यंत नाही आहे. तुम्ही फेसबुकवर तुमच्या ॲड टाकू शकता. इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही फेसबुकने तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढवू शकता. तुम्हाला कोणतीही अपॉर्च्युनिटी त्याच्यावर मिळू शकते. सो मला असं म्हणायचं की लेडीज तुम्हीसुद्धा बाहेर या. फक्त जेंट्स काम करतात यातली गोष्ट नाही आहे. जर तुम्ही हाऊसवाईफच आहात आणि हाऊसवाईफ राहून पण तुम्हाला काही करायची इच्छा आहे, मग छान छान पाककृती करा, यूट्यूबवर पोस्ट करा. बऱ्याचशा गोष्टी आहेत. फॉर एनिथिंग जर मला नक्की तुम्हाला हेल्प करता येत असेल, जर खरंच कोणाला काही करण्याची इच्छा असेल, कॉन्टॅक्ट टू मी. मी नक्की तुम्हाला मदत करेल. ओके मिलिंद होले तुम्ही काय म्हणता नेमका मॅम? ॲक्टिंग तुम्हाला ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे का? ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे असं तुमचं म्हणणं आहे का? मला एकदा सांगा. दादा थँक्यू व्हेरी मच. जगदीश दादा थँक्यू. तुमचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. आपण एवढ्या सक्सेस आहात. राजेश सर ॲक्च्युली संपर्क कसा करायचा? तुम्ही मला मेसेंजरवर मेसेज टाका. डेफिनेटली आपण बोलू. देन मी माझा कॉन्टॅक्ट नंबर नक्की शेअर करेल. थोडंसं ॲक्च्युली 2018 नंतर असं झालं की बऱ्याच लोकांना पण बऱ्याच लोकांना बोलायचं असतं आणि मग ते डिस्कशन थोडंसं वेगळ्या बाजूला जातं. म्हणून मी शक्यतो रिस्पॉन्ड करत नाही. त्यांनाही मी आज सॉरी म्हटलं आहे बऱ्याच वेळा. आपण बिझनेस रिलेटेड नक्की बोलूया. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील डेफिनेटली यू कम टू मी. मी तुमची नक्की मदत करेल. आणि मला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं माझ्या सक्सेस स्टोरीबद्दल. या मिलिंद होले, हाऊ टू कनेक्ट यू? ओके, यू कॅन ड्रॉप मी अ मेसेज ऑन मेसेंजर मिलिंद. डेफिनेटली आय विल रिप्लाय यू. अँड माझा एक मंत्र तुम्ही नक्की लक्षात ठेवाल नेहमीसाठी, अभिनय तो कभी नाही. अजून कोणाला डिस्कस करायचं आहे? इफ एनी पॉईंट प्लीज लेट मी नो. आणि कोणाला जर इनफॅक्ट सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा. डेफिनेटली आय विल टीच यू की कसं उभं राहायचं आणि कसं चालायचं आणि कसे आन्सर्स करायचे, कसं स्वतःला ग्रूम करायचे. ओके. आणि ही गोष्ट माय मंत्र इज अभिनय तो कभी नाही. आणि खरंच अभिनय तो कधीच नसतं. त्याच्यामुळे तुम्ही आजच्या दिवसावर काम करा. आज काम करा, उद्या सक्सेस हा नक्की मिळेल. थँक्यू व्हेरी मच. ॲक्टिंगमध्ये तुम्ही काम करता आणि पुढे कसं जायचं आहे, बऱ्याचशा
मराठी फिल्मसाठी यू कॅन ट्राय. बऱ्याचशा मराठी फिल्मचे पुण्यामध्येच बऱ्याच ठिकाणी मराठी फिल्मसाठी ऑडिशन्स चालू असतात. तुम्ही आधी जसं मी बोलले की मी जेव्हा माझ्या मिसेस इंडियाच्या ऑडिशनला गेले होते मी स्वतःवर काम केलं होतं. मी तुम्हाला आत्ता जरी अशी दिसले तरी माझ्या फोटोत बघा, मी त्यावेळेस बरीच वेगळी होते. बाळ असल्यामुळे मी आत्ता अशी आहे. सो तुम्ही पहिले तुमच्यावर काम करा, व्यवस्थित काम करा आणि मग ऑडिशनला जा. बिकॉज नेहमी फेल्युअरची गरज नाही आहे आपल्याला. आपण जायचं तर सक्सेस व्हायलाच जायचं. हे मात्र लक्षात ठेवा. सौंदर्य कसं वाढवते? सौंदर्य तुमचं पॉझिटिव्ह विचारने वाढतं. की ऑलवेज पॉझिटिव्ह विचार करा, छान छान विचार करा आणि मग डेफिनेटली तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. सो थिंक पॉझिटिव्ह ऑलवेज आणि मग स्वतःवर काम करा, व्यायाम करा आणि भरपूर पाणी प्या. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पण मला बोलायला एक छान प्लॅटफॉर्म दिला. आत्तापर्यंत सकाळमध्ये माझा एक इंटरव्ह्यू झाला रिगार्डिंग दिस बिझनेस बाबतीत. तुम्ही तोही फॉलो करू शकता, सकाळमध्ये आहे तो. या थँक्यू राजेश बांगर. जर माझं खरोखर जर तुम्ही असं काहीतरी मला फॉलो करून जर सक्सेस झाला आहात ना तर मला नक्की कळवा. मला खूप आनंद होईल त्या गोष्टीचा. बिझनेस आणि धंदा यातील तफावत फरक सांगा. कारण सगळेच म्हणतात बिझनेस आणि धंदा. सर ॲक्च्युली इट्स म्हणजे एक बिझनेस इंग्लिशमधनं आणि धंदा मराठीतनं आहे. यूट्यूबवाल्यांचं जास्त डोक्यात नाही घ्यायचं. आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं. तुम्ही याला व्यवसाय नाव द्या की हां ज्याच्यामधनं तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या मनाचं सॅटिस्फॅक्शन करून कोणाही दुसऱ्याला हर्ट न करता एक चांगलं काम करून जेव्हा तुम्ही पैसे मिळवतात त्याला तुम्ही व्यवसाय म्हणू शकता. सचिन पाटील थँक्यू व्हेरी मच. सो बिझनेस आणि धंदा यापेक्षा आपण व्यवसाय म्हणूयात. आपण छान व्यवसायामध्ये कोणताही चुकीचं काम न करता ज्यामध्ये तुम्ही 2 पैसे चांगले मिळवू शकता, समाधानाचं काय म्हणतात समाधानाचं जेवण जेवू शकता, अशा गोष्टीला तुम्ही व्यवसाय म्हणू शकता. सर सुनील सर थँक्यू. सो असं अजिबात नाही आहे की भांडवल नाही आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही. माझ्या झिरोपासनं सुरुवात होऊ शकते. झिरोपासनं तुम्ही सुरुवात करू शकता आणि खूप सक्सेस मिळून तुम्ही लांबवर जाऊ शकता डेफिनेटली. आणि माझं काय म्हणणं आहे, तुम्ही अनसक्सेसफुल लोकांना फॉलो करूच नका ना. तुम्ही सक्सेसफुल लोकांना फॉलो करा. पॉझिटिव्ह विचारच तुम्ही डोक्यात घ्या. पॉझिटिव्ह विचारनेच पुढे चला. डेफिनेटली तुम्हाला मिळेल. जसं मी मिसेस इंडियाच्या कॉम्पिटिशनसाठी सुद्धा केलं की नाही पॉझिटिव्ह नाही, आय हॅव टू विन. मग मी माझ्या स्वतःवर बरंचसं वेट कमी केलं, बऱ्याचशा गोष्टी फॉलो केल्या आणि मी विन झाले. तसंच बिझनेसमध्ये आहे की हां नाही या सपोज मी ही गोष्ट केली आणि नाही मला इथे प्रॉब्लेम येईल, हे जर तुम्ही आधीच विचार केला की नाही इथे मला प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तुमच्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे. जसं आपण मूवीमध्ये पण पाहतो की प्लॅन ए जर सक्सेसफुल नसेल, जर प्लॅन एमध्ये प्रॉब्लेम होत असेल ना, प्लॅन बी शुड बी देअर की प्लॅन बीने जा, प्लॅन बीने सक्सेस मिळेल तुम्हाला. पण फेल्युअर नका करू की प्लॅन्स आर देअर की तुम्ही विचार करा, चारी बाजूने विचार करा. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू. आय थिंक अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल. जरी तुम्ही आत्ता बघू नाही शकले, नंतर बघितला तरीसुद्धा नक्की कमेंट टाका. आय विल हेल्प यू डेफिनेटली. Thank you very much. So I think thank you Rahul. No, बिझनेस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि धंदा म्हणजे एखादं दुकान. सर असं काही नाही आहे. म्हणजे रॅदर दॅन नोकरी, तुम्ही स्वतः मालक असून काहीतरी करताय, त्याला तुम्ही व्यवसाय हे नाव देऊ शकता. मी जसं तुम्हाला बोलले की कोणतंही चुकीचं काम न करता, मी हा शब्द मुद्दा म्हणून वापरते की कोणतंही चुकीचं काम न करता एक चांगल्या दिशेने 2 पैसे चांगले मिळवण्याचं जेव्हा तुम्ही काम करता आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्या गोष्टीसाठी जिम्मेदार असता, अशा गोष्टीला तुम्ही व्यवसाय, धंदा किंवा बिझनेस असं म्हणू शकता. हे सगळे समानार्थी शब्द आहे. यूट्यूबवाले बोलू दे काय बोलायचं ते, त्यांना काहीतरी एक हे हवं असतं, काय म्हणतात त्याला, व्ह्यूज हवे असतात, त्यामुळे ते तसं बोलतात. बट असं काही नाही. तुमचं छोटंसं दुकान आहे, तो सुद्धा तुमचा एक धंदा आहे, तो तुमचा बिझनेस आहे. असं काही नाही की बिझनेस तुम्ही एखाद्या काहीतरी मोठ्या कंपनीला वगैरे म्हणता, नाही असं काही नाही आहे. बिझनेस हा एक म्हणजे एक इंग्लिश वर्ड आहे फक्त, याला समानार्थीच आहे. इनफॅक्ट एखादं रोडवर काम करणाऱ्या, स्वतःचं काम छोटंसं टेंट टाकून बसणाऱ्या माणसाला सुद्धा म्हणतात की हां माझा हा बिझनेस आहे. तू म्हणू शकतो, डेफिनेटली तो म्हणू शकतो हा माझा बिझनेस आहे म्हणून. सो असं काही नाही आहे की मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर बिझनेस आहे आणि धंदा म्हणजे एखादं दुकान आहे. नो, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतः जिम्मेदार आहात, तुम्ही ओनर आहात, तुम्ही त्याचे मालक आहात आणि तुम्ही त्या गोष्टीचे तुम्ही करते धरते आहात, ती गोष्ट म्हणजे बिझनेस, धंदा, व्यवसाय. थँक्यू सुनील सर. राहुल थँक्यू व्हेरी मच. माझं नक्की इन्स्पिरेशन घेऊन जर खरंच कोणी काहीतरी छान गोष्ट चालू केली, सो मला ते काय म्हणतात त्याचं एक फळ मिळाल्यासारखं होईल. आणि जर तुमच्याकडे नक्की काहीतरी वेगळे आयडियाज असतील किंवा माझ्या फूड रिलेटेडसुद्धा तुम्हाला कुठे पण काही माझी हेल्प हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही मला सांगू शकता. विल वर्क ऑन दॅट. ठीक आहे. आय थिंक थँक्यू धनाजी सर, थँक्यू व्हेरी मच. हा प्लॅटफॉर्म तुमचा खूप छान आहे, मला बरं वाटलं बोलून आणि होप सो की सगळ्यांना ते आवडलं असेल. सो आय थिंक आपण थांबूया तिथे. किंवा तुम्ही लाईफमध्ये याने हे केलं आणि तो फेल्युअर झाला म्हणून मी काही करणार नाही असं कधीच विचार करू नका. तो फेल्युअर का झाला याच्यावरती तुम्ही विचार करा आणि त्या गोष्टी करू नका. हे माझं तुम्हाला एक स्पष्ट मत आहे की ठीक आहे, विल स्टॉप हिअर आणि यू कनेक्ट मी ऑन फेसबुक मेसेंजर. अँड तुम्हाला जर आवडलं असेल, इट्स इन्स्पायरिंग स्टोरी, सो प्लीज लाईक इट.
थँक यू व्हेरी मच. सो बाय बाय एव्हरीवन.